विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपली एक तासिका झाली. त्याच्यामध्ये आपण अभ्यासक्रमाचं स्वरूप अभ्यासलं. आज आपल्याला अभ्यासक्रमाची उद्दिष्टे पाहिजे. या अगोदरच्या तासिकेत आपण निवडक मराठी गद्य पेपर क्रमांक 5 यासाठी जो अभ्यासक्रम आपल्याला ठेवलेला आहे त्याचं आपण स्वरूप या अगोदरच्या तासिकेमध्ये पाहिलं. आपल्या जे पेपरचं नाव आहे निवडक मराठी गद्य. निवडक काय आहे पा? मराठी गद्य. वाङ्मयाचे आपण दोन भाग करतो, एक गद्य आणि दुसरं पद्य. गद्यामध्ये कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, प्रवास वर्णन याचा समावेश होतो आणि पद्यामध्ये विशेष करून कविता येतात. त्या कवितेचं स्वरूप तुम्ही BA प्रथम वर्षामध्ये अभ्यासलेले. आता गद्यामध्ये आपण प्रथम वर्षामध्ये फक्त एकच वाङ्मय प्रकार अभ्यासला, तो म्हणजे कथा हा वाङ्मय प्रकार. उर्वरित जे वाङ्मय प्रकार आहेत गद्यामधले त्याची तुम्हाला तोंड ओळख व्हावी आणि मग मराठीमध्ये निर्माण झालेले जे गद्य आहे, आता संपूर्ण गद्य काय शिकवणं शक्य नाही, परंतु ते जे गद्याचे प्रकार आहेत त्यामधला त्याचं स्वरूप काय हे तुम्हाला कळावं म्हणून त्यांनी काही निवडक मराठी गद्य आपल्यासमोर ठेवलेले. पहा, त्याच्यामध्ये आपण बखर गद्याचा काल उल्लेख केला. मध्ययुगीन काळातील आणि आधुनिक काळातील दोन्ही गद्याचा आपल्याला काय करायचं पहा, विचार करायचा. त्याच्यामध्ये आपण बखर गद्य पाहिलं. बखर छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळात का निर्माण झाली याचा आपण शोध घेतला. बखरीचा समावेश इतिहासामध्ये न करता वाङ्मयात का केला जातो याही अनुषंगाने आपण चर्चा केली. बखर गद्याबरोबरच शिवकाल आणि पेशवे काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पत्रव्यवहार चालत होता आणि मग त्या पत्राचं स्वरूप काय, त्या पत्राची भाषा कशी याची आपल्याला ओळख व्हावी म्हणून छत्रपती शिवाजीराजे यांनी जीवाजी विनायक असलेले जे पत्र आहेत ते आपल्याला समजावं म्हणून ते पत्र या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवलेले आहे. त्याचबरोबर आपण चरित्र, आत्मचरित्र, याशिवाय अनुभव, व्यक्तिचित्र हे जे अलीकडे आले आणि ललित गद्य या सगळ्याच वाङ्मय प्रकाराच्या अनुषंगाने तुमची ओळख व्हावी त्यामध्ये एक एक घटक तुम्हाला अभ्यासक्रमाला ठेवलेले आहेत. आज आपल्याला ज्या अनुषंगाने विचार करायचे ती म्हणजे अभ्यासक्रमाची उद्दिष्टे. कोणताही अभ्यासक्रम तयार करत असताना काही उद्दिष्टे निश्चित केली जातात आणि त्या उद्दिष्टाची परिपूर्ती अध्ययन आणि अध्यापनातून व्हावी हा अभ्यासक्रम ठेवण्याच्या पाठीमागचा हेतू असतो. केवळ परीक्षेपुरतं मर्यादित त्याचं स्वरूप नसतं, तर अभ्यासक्रमामधून आपण काही उद्दिष्टे ही साध्य केली पाहिजे. आता या ठिकाणी पहिले जे उद्दिष्ट ठेवलेले आहे पहा ते म्हणजे मराठी गद्य साहित्याची ओळख करून देणे. पहिलं उद्दिष्ट कोणतं आहे तर मराठी गद्य साहित्याची ओळख करून देणे. तर मराठीमध्ये निर्माण झालेले जे गद्य साहित्य, गद्य जे वाङ्मय त्याची आपल्याला ओळख झाली पाहिजे. आपण वाङ्मयाचे विद्यार्थी आहोत, लक्षात घ्या. आपण भाषेचे विद्यार्थी आहोत आणि त्यामुळं भाषेच्या विद्यार्थ्याला, मराठी भाषेच्या विद्यार्थ्याला विशेष करून गद्य आणि पद्य या साहित्य प्रकाराची, वाङ्मय प्रकाराची ओळख होणं गरजेचे आहे. आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये असा उल्लेख करता की वाङ्मयाचे आपण ढोबळ मानाने दोन भाग पडतो किंवा 12वी पर्यंत तुम्ही गद्य आणि पद्य याच अनुषंगाने अभ्यास केलेला आहे. धडे आणि कविता या अनुषंगाने आपण अभ्यास केलेला आहे. प्रथम वर्षामध्ये देखील आपण गद्य वाङ्मय आणि पद्य वाङ्मय असा अभ्यास केला. एक पद्याचा पेपर होता आणि एक गद्याचा पेपर होता. गद्य वाङ्मयामध्ये आपण कथा हा वाङ्मय प्रकार काय केला पहा प्रामुख्यानं अभ्यासला आणि कवितेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या कविता आहेत त्याच्यामध्ये मग भाव कविता आहे, निसर्ग कविता आहे, प्रेम कविता आहे, प्राचीन कविता येतात, काही आधुनिक कविता येतात, आंबेडकरवादी कविता असेल, स्त्रीवादी कविता असेल, महानगरीय जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता असतील, या सगळ्या कवितेच्या अनुषंगाने आपण प्रथम वर्षामध्ये चर्चा केली. आता गद्यामध्ये वेगवेगळे वाङ्मय प्रकार पडतात, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, ललित गद्य,
वैचारिक लेख, निबंध या सर्व वाङ्मय प्रकारेच काय होते पहा समावेश होतो. आणि त्यामुळं आपल्याला गद्य साहित्याची ओळख होणं गरजेचं आहे. कशाची ओळख होणं गरजेची आहे तर गद्य साहित्याची. कथा वाङ्मय प्रकार आपण अभ्यासलेला आहे. नंतर आपल्याला 4थ्या सेमिस्टरमध्ये कादंबरी हा वाङ्मय प्रकार अभ्यासायचा आहे. आणि या सत्रामध्ये मात्र आपल्याला प्रामुख्यानं बकर गद्य. तर बकर गद्य त्या काळात का निर्माण झालं, बकर गद्य निर्माण होण्याच्या पाठीमागाच्या प्रेरणा कोण आहेत, किंवा बकर गद्याचं स्वरूप काय, बकर गद्याची भाषाशैली कशी आहे, याची आपल्याला ओळख होणं गरजेचं आहे. आपण मध्ययुगीन काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये आपल्याला गद्य दिसतं. आपण मराठीच्या साहित्य संसाराला 13व्या शतकापासून प्रारंभ होतो. मुकुंदराजे मराठीमधले पहिले कवी. आणि गद्य वाङ्मयाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महानुभाव पंथांनी मराठी साहित्यामध्ये गद्य साहित्याचे व्यासपीठ तयार केलं असं आपण विधान करतो. म्हणजे गद्य वाङ्मयाला प्रारंभ हा महानुभाव पंथापासून होतो. महानुभाव पंथामध्ये जे अनेक लेखक आणि कवी निर्माण झाले त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे माहीमभट हा विद्वान पंडित. त्यांचा लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे तो मराठीमधला आद्य गद्य ग्रंथ मानला जातो. म्हणजे मध्ययुगीन किंवा प्राचीन मराठी वाङ्मयाच्या पत्रकावर, गद्य वाङ्मयाच्या पत्रकावर विशेष करून विराजमान होण्याचा पहिला मान आपण कोणाला देतो पहा तर लीळाचरित्र या ग्रंथाचे निर्माते माहीमभट यांना देतो. तर लीळाचरित्रापासून याचा प्रारंभ झाला. आपल्याला मध्ययुगीन काळामध्ये गद्य कुठं सापडतं तर सुरुवातीला महानुभाव पंथामध्ये. महानुभाव पंथांच्या नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं पहा की आपल्यावर मोगलांचे आक्रमण सुरू झालेले आणि त्यामुळं कुठंतरी गद्य साहित्यापेक्षा नंतरच्या काळामध्ये आपल्याला पद्य वाङ्मय फार मोठ्या प्रमाणात दिसतं. संत एकनाथांच्या अर्धदास्त वगैरे जर आपण अपवाद वगळला तर नंतर मग आपल्याला गद्य वाङ्मय कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वराज्याची निर्मिती केल्यानंतरच नंतरच्या काळामध्ये आपल्याला गद्य वाङ्मय निर्माण झालेलं दिसतं. आणि ते आहे बखर. या बकरीपासून त्याची सुरुवात होती. तर त्याची आपल्याला ओळख व्हावी, बखरीचं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळावं. आणि या अनुषंगानं आपल्याला मल्हार रामराव चिटणीस यांच्या बकरीमधील एक उतारा इथं अभ्यासक्रमात ठेवलेला आहे. आता हा जो प्रवाह आहे हा प्रवाह पुढे चाललेला आहे पहा मराठी गद्य. नंतर तो आपल्याला असं माहिती पहा की नंतर पेशवाईचा अस्त झाला 1818ला. आणि नंतर या ठिकाणी ब्रिटिशांचा एक छत्री अंमल सुरू झाला पहा. आणि मग एक छत्री अंमल झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाषांतरित वाङ्मय या काळामध्ये नंतर आपल्याला अव्वल इंग्रजी दर्जाचा जो काळ आहे त्या काळामध्ये भाषांतरित, अनुवादित किंवा काल्पनिक स्वरूपाचं वाङ्मय निर्माण झालेलं दिसतं नंतरच्या काळामध्ये. आणि मग याचं स्वरूप काय आहे याचं आपल्याला काय करायचं पहा अभ्यास करायचा. नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं पहा हरिभाऊ आपटे यांचं युग आहे. हरिभाऊ आपटे यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये गद्य साहित्य लिहिलेलं दिसून येतं. कादंबरीच्या स्वरूपामध्ये असेल, त्यांच्या 10 सामाजिक कादंबऱ्या, 10 ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. त्यांची पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे. तर या गद्याचं स्वरूप काय आहे याची देखील आपल्याला ओळख होणं गरजेचं आहे. नंतर फडके खांडेकर युग आहे. मग नंतरच्या काळामध्ये तुम्हाला मराठी गद्य साहित्यामध्ये आपण एक वाङ्मय प्रकारच्या अनुषंगाने जर विचार करीत गेलो तर विपुल प्रमाणामध्ये गद्य साहित्य निर्माण झालेले आहे. कथा ते त्याच प्रमाणात लिहिल्या गेलेली, कादंबरीत वाङ्मय प्रकार देखील तेवढाच विकसित झालेला आहे. नाटकांना देखील फार मोठा इतिहास आहे. चरित्र नंतरच्या काळामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आत्मचरित्र लिहिलेले दिसतात. या सर्वच गद्य साहित्याची आपल्याला तोंड ओळख व्हावी हा याचा प्रामुख्याने काय पहा उद्देश आहे. म्हणजे गद्याचं स्वरूप काय असतं याचं देखील आपल्याला अभ्यास होणं गरजेचं आहे पहा गद्य वाङ्मय प्रकाराच्या अनुषंगाने. हे पहा दुसरं उद्दिष्ट आहे ऐतिहासिक टप्प्यावरील बदलते गद्य अभ्यासणे. दुसरं काय वाङ्मय प्रकार आहे तर ऐतिहासिक टप्प्यावरील बदलते गद्य अभ्यासणे. दुसरं जे उद्दिष्ट आहे पहिलं उद्दिष्ट आपण काय पाहिलं तर मराठी गद्य साहित्याची ओळख करून देणं. दुसरं उद्दिष्ट काय आहे तर
ऐतिहासिक टप्प्यावरील बदलते गद्य अभ्यासणे. आता गद्य वाङ्मय प्रकार हा विकसित होत गेलेला आहे, हे तुम्ही समजून घ्या. महानुभव काळामध्ये जे गद्य निर्माण झालं त्याच्या प्रेरणा वेगळ्याच. हे जे पंचकृष्ण आहेत, महानुभव पंथांनी गद्य का लिहिलं तर पंचकृष्णांच्या कथा आळवणं हा त्यांचा प्रामुख्याने काय होता पहा उद्देश होता. आणि त्यामुळे मग सर्वच वाङ्मय तुम्हाला ते गद्य वाङ्मय पंचकृष्णाभोवती फिरताना दिसतं. महानुभव पंथाच्या काळातले जे गद्य वाङ्मय आहेत त्यामुळे श्रीकृष्ण, चक्रधर, गोविंद प्रभू, चांगदेव राऊळ आणि दत्तात्रय अशा पंचकृष्णाभोवतीच या काळामधलं गद्य वाङ्मय निर्माण झालेलं आहे. हा एक टप्पा आहे, सुरुवातीचा टप्पा. नंतरचा टप्पा कुठे आहे पहा ऐतिहासिक, तर नंतरच्या टप्प्यामध्ये मग आपल्याला बकर वाङ्मय दिसतं. आणि मग बकर वाङ्मयामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने शिवकाळ आणि पेशवे काळ आहे, लक्षात घ्या. शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजीराजे यांच्यावर सर्व बकर वाङ्मय तुम्हाला केंद्रित झालेलं दिसतं. प्रामुख्याने शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला आणि या ठिकाणी जे रयतेचं राज्य निर्माण केलं, त्यांच्या पराक्रमाच्या, त्यांच्या शौर्याचा इतिहास आपल्याला त्या बकरीमधून येताना दिसतो. हा दुसरा टप्पा आहे. नंतर मग आपल्याला पेशव्यांच्या काळामध्ये पानिपतवर एकंदरीत 3 लढाई झाल्या, पण शेवटची जी लढाई 1761 झालेली, या लढाईमध्ये मराठी जरी हरले असले तरी मराठ्यांचं महाभारत म्हणून या घटनेकडे पाहिले जातं. 1761ला तिसरी जी लढाई झाली, या लढाईमध्ये मराठी सत्तेचा पराभव जरी झाला असला तरी त्या ठिकाणी अनेक पुरुषांनी पराक्रम गाजवला. आणि मग त्यांच्या शौर्याचा इतिहास पेशवे काळामध्ये बकरीच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. या काळामध्ये सर्वात जास्त बकरी आपल्याला 1761ला पानिपतमध्ये तिसरी झालेली लढाई यावर काय होतात पहा लिहिलेल्या दिसतात. तर हे टप्पे नंतर घ्या. नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतं पहा की या देशामध्ये इंग्रजांचं राज्य सुरू झालेलं आहे. आणि इंग्रजांना काय केलेलं आहे पहा की नंतरच्या काळामध्ये इथल्या लोकांना हळूहळू शिक्षणांची द्वारं खुली करण्याचा काय केलं पहा प्रयत्न केला. आणि त्यामुळं मग इथं जे सुरुवातीला शिकलेली पिढी आहे त्यांनी पाश्चात्य साहित्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. फार मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चात्य साहित्याचा अनुवाद त्या काळामध्ये निर्माण झालेला दिसतो. आणि मग नंतरच्या काळामध्ये हा आधुनिक कालखंड आहे. आधुनिक कालखंडामध्ये मग आपल्याला कथा वाङ्मय, कादंबरी वाङ्मय, नाटक वाङ्मय या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात लिहिलेली दिसून येतात. नंतर मग तुम्हाला साठोत्तरी साहित्य प्रवाहामध्ये प्रामुख्याने ग्रामीण साहित्य, आंबेडकरवादी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य प्रकार देखील दिसून येतात पहा. तर या सगळ्या काळात हे जे बदलतं स्वरूप आहे, या बदलत्या स्वरूपाची आपल्याला ओळख व्हावी हा त्यांचा काय प्रामुख्याने इथं हेतू किंवा उद्देश आपल्याला दिसून येतो पहा. तर हे उद्दिष्ट देखील या ठिकाणी साध्य होणं गरजेचं आहे पहा. तिसरं जे उद्दिष्ट आहे मध्ययुगीन आधुनिक काळातील गद्य लेखनाचे बारकावे तपासणे. तर हा जो मध्ययुगीन कालखंड आहे किंवा आधुनिक कालखंड, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंडानंतर साठोत्तरी कालखंड. तर मध्ययुगीन काळामध्ये निर्माण झालेले जे गद्य साहित्य, आधुनिक काळामध्ये निर्माण झालेले जे गद्य साहित्य आणि नंतर मग साठोत्तरी आणि नंतर मग जागतिकीकरणामुळे 1990 नंतरच्या काळात निर्माण झालेले साहित्य, हे सगळ्यांचं स्वरूप काय झालेलं आहे पहा बदललेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे कोणत्या अंगानं बदलले ते, तर प्रामुख्याने त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळातलं जर आपण गद्य वाङ्मय पाहिलं, मग तुम्ही महानुभव पंथ घ्या, याच्यामध्ये प्रामुख्यानं देवदेवतांच्या कथेचंच काय पहा चित्रण. सामान्य माणसांविषयी फारसं काही त्यामध्ये येताना आपल्याला दिसत नाही. त्या काळातलं थोडं सांस्कृतिक सामाजिक संदर्भ येत असले तर विशेष करून याच्यामधले जे नायक आहेत आणि ज्या नायिका आहेत ते देव आणि देवी यांच्या भोवती ते फिरताना दिसतं. लक्षात घ्या. मध्ययुगीन काळातलं जे गद्य वाङ्मय. नंतर आपल्याला दिसतं बाकी बकर काळापासून, लक्षात घ्या, बकर काळापासून मात्र माणूस हा काय झालाय पहा हळूहळू माणसावर कुठंतरी लिहिण्यात चाललंय. लक्षात घ्या. आपल्याकडे जी मध्ययुगीन फार मोठी वाङ्मय परंपरा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही मग संत वाङ्मय घ्या, पंडिती वाङ्मय घ्या, याच्यामध्ये प्रामुख्यानं देवादिकांच्याच कथेचं काय पहा वर्णन आहे.
परंतु छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळापासून मात्र शिवकालापासून आणि पेशवे काळापासून किंवा नंतर मग इंग्रजांशी आपला संपर्क आल्यानंतर साहित्याच्या केंद्रस्थानी हळूहळू कोण आलेल्या पहा माणूस आलेला आणि मग माणसावर काय झाले पहा लिहिल्या चालले. म्हणजे हे बारकावे आपल्याला पाहिजेत लक्षात घ्या. म्हणजे या काळातलं जे बकर गद्याचा जर आपण विचार केला तर बकर गद्यामध्ये त्या काळातली भाषाशैली, त्या काळातलं राजकीय जीवन, त्या काळातलं सांस्कृतिक जीवन लक्षात याचे संदर्भ आपल्याला त्या साहित्यामध्ये वगैरे सापडतात बकरवामध्ये. किंवा पुढे जर तुम्ही या देशामध्ये इंग्रज आल्यानंतरचा जर आपण कालखंड पाहिला, आधुनिक जर कालखंड पाहिला तर आपण आधुनिक कालखंड म्हणतो. तर आधुनिक कालखंडामध्ये देखील प्रामुख्यानं गद्य लेखनाचं काय झालं पहा स्वरूप बदललेलं आहे लक्षात घ्या. या ठिकाणी असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न साहित्याच्या केंद्रस्थानी येऊ लागलेले आहेत लक्षात घ्या. साठोत्तरी जर आपण साहित्य बघितलं तर त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की टिळक युगाचा अस्त झाला 1920ला आणि गांधीजींचं युग सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळं मग गांधीजींनी एक हाक दिली की खेड्यांकडे चला, खरा भारत कुठं राहतो तो खेड्यामध्ये राहतो. आणि त्यामुळं मग अनेक लेखकांचं वगैरे ग्रामीण जीवनाकडे काय झालं पहा लक्ष वळाले. 1920 पासूनच आपल्याला ग्रामीण साहित्याला थोड्याफार प्रमाणात लिखाणाला प्रारंभ झालेला दिसून येतो. सुरुवातीला शंकर पाटील असतील, दवा मिराजदार असतील किंवा रवा दिघे असतील. नंतर 60 नंतर मात्र आपल्याला हा प्रवाह जास्तीत जास्त समृद्ध झालेला दिसून येतो. आंबेडकरवादी साहित्य देखील तसंच आहे लक्षात घ्या. 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केलं, हिंदू धर्माचा त्याग केला आणि या देशाच्या मातीत रुजलेला नवे सगळ्या जगात पसरलेला बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारला. पण काही काळातच बाबासाहेबांचं काय झालेलं पहा महापरिनिर्वाण झालेलं आहे. आणि बाबासाहेब निघून गेल्यानंतर इथल्या लेखकांची झालेली जी अवस्था आहे आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेनं त्यांनी नंतरच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरवादी साहित्य लिहिलं गेलं. मग त्याच्यामध्ये कविता असेल, आत्मचरित्रासारखा वाङ्मय प्रकार असेल किंवा कादंबरी असतील, नाटकं असतील, फार मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या गेली. तर या गद्याचं स्वरूप आपल्याला अभ्यासाचे, त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये. आंबेडकरवादी साहित्यामध्ये आपल्याला वेदना येतात, विद्रोह येतो, नकार येतो, नवीन मूल्य येतात. ती मूल्य त्या साहित्यातून कशी विकसित झाली हे आपल्याला त्या वाङ्मय प्रकारचा अभ्यास करताना चर्चा करायची. आपण जर ग्रामीण साहित्य बघितलं तर ग्रामीण साहित्य हे कृषी केंद्रित आहे. कृषी केंद्रित जीवनाशी किंवा निगडीत असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्याच्यामध्ये प्रामुख्याने आलेले आहेत. हे जे सगळे बारकावे आहेत हे बारकावे आपल्याला तो वाङ्मय प्रकार अभ्यासत असताना आपल्याला ती पाहिजे. पुढचं जे उद्दिष्ट आहे ते गद्य साहित्यातील विविध लेखन प्रकाराची माहिती घेणे. आता गद्य साहित्यामध्ये विविध लेखन प्रकार आहेत लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं की गद्य साहित्यामध्ये आपण कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, ललित गद्य, निबंध यांचा समावेश होतो. ढोबळ मानानं आपण वाङ्मयाचे काव्यात्मक, नाट्यात्मक आणि कथात्मक असं वाङ्मय प्रकार पाडतो. ठीक आहे ना. कशा गद्य आणि पद्य हे ढोबळ मानानं झाले आणि मग अशा याच्या अनुषंगाने आपण जेव्हा पाहतो तेव्हा काव्यात्मक वाङ्मय प्रकार, नाट्यात्मक वाङ्मय प्रकार आणि कथात्मक वाङ्मय प्रकार. आता हे जे काव्य आहे लक्षात घ्या, काव्य हे अल्पाक्षरी असतं. कवितेमध्ये लय असते, कवितेमध्ये ताल असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कविता ही अल्पाक्षरी असते आणि कविता ही सुचवत असते. कवितेमध्ये सूचकता हा तिचा काय प्रधान धर्म आहे. त्या ठिकाणी पाल्लाळ, विस्तार अमान्य असतो. लक्षात घ्या. तुम्हाला नेटक्या शब्दामध्ये आपलं म्हणणं अतिशय उत्कटपणे मांडता आलं पाहिजे. आपली जी भावना आहे ती तितक्याच तुम्ही समर्थपणे मांडणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण काव्यात्मक आणि कथात्मक वाङ्मय प्रकाराचा फरक बघतो. आता
काव्यात्मकमय प्रकार असो, नाट्यात्मकमय प्रकार असो किंवा कथात्मकमय प्रकार असो, याच्या केंद्रस्थानी कोण आहे? माणूस आहे, लक्षात घ्या. आणि मानवी हिताच्या आड येणाऱ्या, मानवी प्रगतीस बाधक ठरणाऱ्या ज्या ज्या गोष्टी, त्या गोष्टीवर, त्या ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या अनुषंगानं साहित्यामधून काय येत असतात पहा, अनुभव लेखक त्या ठिकाणी मांडत असतो, जीवनानुभव हा तो मांडत असतो. आणि त्यामुळं फक्त निवेदन करण्याची शैली इथं काय पहा वेगळी आहे, हे तुम्ही समजून घ्या. आता कवितेमध्ये बी गरिबी, दारिद्र्य याचं चित्रण येतं, कथेमध्ये येतं, कादंबरीत येतं, नाटकात येतं, म्हणजे कथात्मक वाङ्मय प्रकारामध्ये येतं. फक्त ते अभिव्यक्त होण्याचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळ्या प्रकारे. आपण उदाहरण म्हणून अण्णाभाऊ साठे यांची मुंबईची लावणी घेऊ. अण्णाभाऊ साठे यांची मुंबईची लावणी ही प्रसिद्ध आहे पहा. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली, ओतीव बांधा रंग गव्हाळ, कोर चंद्राची, जशी सीतारामाची तशी ती माझी. कवी याच्यामध्ये असं म्हणतो शेवटी की गरिबीने ताटातूट केली. आता बी अण्णाभाऊ साठे यांच्या लावणीमधला काही हा भाग आहे. कामानिमित्त गावात काम नाही म्हणून ही व्यक्ती कुठे गेलेली पहा, मुंबईला गेलेली. आणि मग मुंबईला गेल्यानंतर आपली असणारी जी मैना आहे, आपली असणारी जी सखी, तिच्या आठवणीने त्याचं मन काय झालं पहा व्याकुळ झालेलं आहे. आणि मग तिच्या सहवासामधले तिच्या सौंदर्याचं, रूपाचं अतिशय उत्कटपणे तो काय करतोय पहा, वर्णन करतोय. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं जे पहा, गरिबीनं ताटातूट केली. तो मैन्याच्या रूपाबद्दल बोलतोय, सौंदर्याबद्दल बोलतोय, मैना किती त्यागी हे सांगत असताना त्यानं सीतेचा संदर्भ दिलेला आहे. जसं रामाबरोबर सीतेनं वनवास भोगला, तसं माझ्यामुळं माझ्या सखीच्या वाटेला वनवास आलेला, असाही तो भाव व्यक्त करतो. कवितेमधून अनेक अर्थ निघतात, अशात त्यालाच कविता म्हणायची. एकच एक अर्थ निघत असेल तर ती कविता होत नाही, ते गद्य ठरतं. लक्षात घ्या, कविता ही अनेक अर्थी असते. मला जो अर्थ सापडला त्यापेक्षा वेगळा अर्थ तुम्हाला कवितेमधून सापडतो आणि तो सापडलाच पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं आता इथं गरिबीमुळं काय झालं तो शेवट हे सांगतो की ताटातूट केलेला. कारण काय पाहत गरिबी. आता तुम्हाला हेच गरिबीचं दुःख लक्षात घ्या. बाबुराव बागुल यांच्या भूक या कथेतून येतं. कोणत्या कथेत? तर बाबुराव बागुल यांच्या भूक या कथेतून येतो. तर भागू कोळी आणि तिची जे दोन मुलं आहेत, भिका आणि सटवा, आहे का नाही, पावसाळ्याचे दिवस आहेत, प्रचंड पाऊस पडलेला आहे, भागू कोळीला ताप आलेला आहे आणि तिची उपासमार सुरू आहे पहा. आणि अशा वेळी तिचे जे लहान मुलं आहेत, भिका आणि सटवा, ते गावात जाऊन काय करतात पहा, भीक वगैरे मागतात. आणि त्याच्यावर त्यांचे काय चालते पहा, उपजीविका चालत असते. शिळं पाका अन्न वगैरे खाऊन ते चालत असतात. आता या कवितेमध्ये देखील भूक हा प्रश्न अतिशय तीव्रपणे या कथेमध्ये देखील कथाकारानं मांडलेला आहे. लक्षात घ्या, अण्णाभाऊच्या लावणीमध्ये बी तोच संदर्भ आलेला, लक्षात, गरिबी आलेली. आणि बाबुराव बागुल यांच्या कथेमध्ये देखील तोच प्रश्न इथं कथाकारानं मांडलेला आहे. फक्त निवेदन पद्धती तर काय पहा वेगळी आहे, लक्षात घ्या. तुम्ही कथेपेक्षा कादंबरीमध्ये तर अनेक उपकथानक येत असतात, लक्षात घ्या. कादंबरी हा समग्र जीवनाचं दर्शन काय होतं पहा कादंबरीमध्ये घडत असतं. कथा ही एकांगी असते, लक्षात घ्या. कथेमध्ये एकच केंद्र असतं आणि कादंबरीमध्ये अनेक केंद्र असतात. कथेमध्ये एकच केंद्र असतं आणि कादंबरीमध्ये अनेक केंद्र असतात. आणि त्या अनुषंगानं एका प्रश्नाबरोबर अनेक उपप्रश्न कादंबरीमध्ये येत असतात. जीवनाचं जे उग्र आणि भीषण असं नाट्य आहे, त्याचं दर्शन आपल्याला खऱ्या अर्थानं कुठं करतं पहा कादंबरीत करतो. कादंबरी हा अत्यंत गुंतागुंतीचा, व्यापक आणि सखोल असणारा असा हा वाङ्मय प्रकार आहे. कथा ही मर्यादित स्वरूपामध्ये असते. कथेमध्ये जीवनातील एखाद्या अंगाचं दर्शन कथाकार काय करत असतो पहा घडीत असतो. म्हणजे त्या वाङ्मय प्रकारचे पुन्हा वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत, लक्षात घ्या. गद्य साहित्यातील जे विविध जे लेखन प्रकार आहेत त्या प्रत्येकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य. आपण जर नाटक पाहिलं तर नाटकामध्ये प्रामुख्यानं संवाद असतात, लक्षात घ्या. एखादं नाटक किती उत्तम लिहिलंय याला महत्व नाही, तर त्या नाटकाचं सादरीकरण करता आलं पाहिजे. तुम्ही एखादी कादंबरी
तिचा आस्वाद आपण त्या कादंबरीचं अध्ययन करून घेऊ शकता, परंतु नाटक वाचल्यानंतर समजेल अशी याची ग्वाही पूर्णपणे देता येत नाही. तर नाटक पाहिल्यानंतरच, कारण नाटक हा कसा आहे, दृक् श्राव्य असणारा असा हा वाङ्मय प्रकार आहे, आणि त्यामुळं नाटकाचं सादरीकरण करता आलं पाहिजे. साहित्य कलेतने बसणारे घटक देखील नाटकामध्ये येतात. अभिनय आहे, नेपथ्य, लक्षात घ्या, रंगभूमी आहे, आणि त्यामुळे मग नाटकामध्ये सुद्धा काही गोष्टीला मर्यादा येते. पात्राची संख्या किती असावी, संवाद छोटे छोटे असावेत का, मोठे असावेत, हे ना. कादंबरीमध्ये तुम्ही किती विस्ताराने लिहू शकता, लक्षात घ्या. तसं नाटकामध्ये आपल्याला तितके पारलाळिक संवाद वगैरे घेता येत नाही. नेमके मोजके असे संवाद आपल्याला घ्यावे लागतात, आणि त्या संवादामधून नाटकाचं कथानक काय असतो, पुढे पुढं सरकत असतो. म्हणजे कवी गद्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक हे सगळे जर तुम्ही वाङ्मय प्रकार पाहिले पाहत, या सगळ्याच वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये वेगवेगळ्या स्वरूपाची, ठीक आहे. कादंबरीमध्ये तुम्ही कितीही विस्ताराने लिहू शकता, इथं काही तुम्हाला मर्यादा नाही, लक्षात घ्या. वर्णन, तपशील, निवेदन, विश्लेषण, स्पष्टीकरण, इथं तुम्ही विस्तारपूर्वक मांडू शकता कादंबरीमध्ये. इथं कादंबरी हा वाङ्मय प्रकार तुम्हाला सर्वच गोष्टीला इथं मुभा देतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे मग कादंबरीमध्ये आपल्याला कधी कधी अश्लीलता देखील येताना दिसते, कारण तो जर जीवनाचा भाग असेल तर तो ते साहित्यामधून येतो, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण हा जो वाङ्मय प्रकार आहे, वाङ्मय प्रकार सर्वच गोष्टींना इथं सामावून घेतोय, सर्वच गोष्टींना काय करतो पहा, तो सामावून घेतो. त्याचं कारण असं आहे पहा की हा अतिशय विस्तृत असणारा, जीवनाचं व्यापक दर्शन घडवणारा हा वाङ्मय प्रकार. आज तुम्ही पण लक्षात कोण घेतो, ही जर हरिभाऊ आपटे यांची कादंबरी पाहिली तर या कादंबरीमध्ये 2 ते 3 पिढ्याचा इतिहास आलेला आहे, लक्षात घ्या. या कादंबरीची नायिका यमू आहे, आणि यमू ही निवेदन करते. यमूची आई वारलेली, आणि नंतर मग लगेच सुतक पेटायच्या अगोदरच वडिलाच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू. आणि मग हे यमू काय करते पहा, त्या काळामध्ये असणाऱ्या स्त्रियांच्या ज्या समस्या लक्षात घ्या, ते अत्यंत तीव्रपणे पण लक्षात कोण घेतो या कादंबरीमधून मांडलेले आहेत. इथल्या व्यवस्थेनं स्त्रियावर जो अन्याय केला, स्त्री स्वातंत्र्याची जी गळचेपी केली, त्याचं प्रखर दर्शन आपल्याला या कादंबरीमध्ये घडतं. धर्माच्या आडून, धार्मिक बंधनं लादून त्यांना कसं गुलाम बनवलं याचं दर्शन आपल्याला पण लक्षात कोण घेतो या कादंबरीमध्ये घडतं. म्हणजे तुम्ही जर नादू महानोर यांची गंधारी कादंबरी अभ्यासली, लक्षात. आता गंधारी या कादंबरीमध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागाचं काय पहा चित्रण, गंधारी हे जे खेड आहे त्या खेड्याचं काय पहा चित्रण. ही कादंबरी अभ्यासक्रमाला ठेवल्यानंतर त्या विद्यापीठातल्या काही मॅडमनं किंवा शिक्षिकेनं तक्रार केली की आम्ही ही कादंबरी शिकवावी कशी. त्याचं कारण असं की त्या कादंबरीमध्ये अश्लीलता येते. आता आपल्या शरीराला जर एखादा रोग असेल आणि त्या रोगाकडे जर आपण दुर्लक्ष केलं, उदाहरणार्थ आपल्या पायाला जखम आणि त्या जखमेकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्यामध्ये आळ्या पडते. तसेच समाजाला लागलेली ही कीड आहे, लक्षात घ्या. समाजाला लागलेली काय पहा कीड आहे, आणि त्याकडं साहित्यकार काय करतो असतो पहा, लेखक तो त्या कादंबरीमधून मांडण्याचा प्रयत्न करतो. त्या कादंबरीमध्ये तृतीयपंथी पुरुषाबरोबर एका स्त्रीचं लग्न झालेलं आहे. त्याचबरोबर मग तिच्या आयुष्याची झालेली वाताहत याचं चित्रण त्या कादंबरीमध्ये येतं. एक नाच्या आहे, नाच्याच्या आयुष्याचं झालेलं वाटोळं याचे चित्रण त्या कादंबरीमध्ये येताना आपल्याला दिसतं. ग्रामीण भागातली मानसिकता, म्हणजे ग्रामीण भागामध्ये असणारे ज्या काही वाईट चाली, रीती, रूढी, परंपरा आहे किंवा अज्ञान आहे, या गोष्टीचं प्रखर दर्शन त्या कादंबरीमध्ये घडतं. त्यामुळे अश्लीलता जरी येत असली
तर ते एक जीवनाचा तो भाग आहे. विशेषतः आपण जर नंतरच्या काळामध्ये आंबेडकरवादी जर आत्मचरित्र पाहिले तर त्या आत्मचरित्रामध्ये आपल्याला या गोष्टी येताना दिसतात. आणि त्यामुळं हा काही भावना उद्दीपक करण्यासाठी येत नाही, लक्षात घ्या. तर तो त्या व्यवस्थेचा त्या जीवनाचा एक भाग आहे आणि त्याकडं समाजाचं लक्ष जाणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं साहित्यामधून त्या गोष्टी येताना दिसतात. म्हणजे गद्य साहित्यातील विविध जे लेखन प्रकार आहेत त्याच्यामध्ये मग कथा आहे, कादंबरी, नाटक आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, प्रवास वर्णन आहे, निबंध आहेत, वैचारिक लेख आहे. आता निबंध आणि वैचारिक लेखामध्ये विचार हा केंद्रस्थानी असतो, लक्षात घ्या. विचार हा त्यांचा गाभा असतो. लेखक आपले विचार पटवून देण्यासाठी स्वतःचं मत मांडत असतो आणि दुसऱ्याचं मत काय करत असतो, तो खोडत असतो. स्वमत मंडन आणि परमत खंडन हा हे निबंधामध्ये येत असतं. तो वेगवेगळे उदाहरणं, वेगवेगळे दाखले देऊन आपलं मत त्या ठिकाणी तो मांडत असतो. मग समाजामध्ये ज्या कोणत्या वाईट चालीरीती असतील, रूढी परंपरा असतील, राजकारण असेल, समाजकारण असेल, धर्मकारण असेल, या सगळ्याच अनुषंगाने निबंध वैचारिक लेख वगैरे लिहिले जातात. तर या सगळ्याच वाङ्मय प्रकाराची आपल्याला ओळख व्हावी असं त्याचा काय प्रामुख्यानं उद्देश आहे. उद्दिष्ट जे आहे, शेवटचं जे उद्दिष्ट आहे, प्रस्तुत अभ्यासक्रमातील अभ्यास घटकांच्या आधारे तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश टाकणे. म्हणजे तुम्हाला जो अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे त्याचे काही घटक आहेत, लक्षात घ्या. तर त्या घटकांच्या आधारे आपल्याला त्या काळातील परिस्थितीवर प्रकाश टाकायचा, लक्षात. आता हे तुम्ही थोडं समजून घ्या. काय समजून घ्या की कोणत्याही वाङ्मयाचं मूल्यमापन करत असताना आपल्याला तो काळ, ती परिस्थिती नजरेसमोर ठेवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे 13व्या शतकातलं वाङ्मयाचं आपण आजच्या काळाच्या संदर्भ देऊन मूल्यमापन करू शकत नाही, लक्षात घ्या. तर तो काळ, ती परिस्थिती, त्या काळातलं सामाजिक जीवन, त्या काळातलं धार्मिक जीवन, त्या काळात असणारी जी व्यवस्था, याकडे आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तरच त्याचं योग्य तऱ्हेनं मूल्यमापन होऊ शकतं. कारण आधुनिक युगाचा उदय होईपर्यंत इथली जी व्यवस्था यावर जबरदस्त असा धर्मसंस्थेचा काय प्रभाव आहे, धर्मसंस्थेचा पकड आहे. आणि त्यामुळं धर्माच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये संयमानं जरी लेखन केलं असलं तर लक्षात घ्या, दैविक तितकंच काय महत्वाचं. त्यामुळे तितका विद्रोह जरी येत नसला तर कारण तो काळ, ती परिस्थिती, धर्माचे जाचक बंधनं अशा काळातले निर्माण झाले वाङ्मय. आता आपण महानुभाव पंथाच्या काळात जर पाहिलं तर महानुभाव काळाच्या पंथामध्ये देखील इथले राजकीय जीवन आपल्याला स्थिर दिसतं. इतर यादवांची सत्ता आहे, लक्षात घ्या, महानुभाव पंथाच्या काळामध्ये. परंतु सामाजिक आणि धार्मिक जीवन मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये बरबटलेले आहे. सामाजिक जीवनामध्ये इथे वर्णव्यवस्था आहे, जातीयता आहे, धर्मांधता आहे, कर्मकांड आहे, गोत्र, कुळ यांच्या अधीन झालेला समाज आहे, भूताकेतावर लोकांचा विश्वास आहे. आणि त्यामुळं अस्पृश्य म्हणजे शूद्र आणि स्त्रिया यांना धर्माचा अधिकार नाकारलेला आहे. अशा काळामध्ये महानुभावपंथीयानं या गोष्टीच्या विरोधामध्ये काय केलं त्यांनी आवाज उठवला, लक्षात घ्या. ते खूप महत्वाचे. आणि त्यामुळं त्यांनी इथली वर्णव्यवस्था, जातीयता, अस्पृश्यता याच्या विरोधामध्ये त्यांनी काय केलं, बाजूला सारून स्त्री आणि शूद्र यांना काय केलं आपल्या पंथाची द्वार खुली केली. त्याचबरोबर त्यांनी त्या काळातल्या संस्कृत भाषेमध्ये लेखन न करता सामान्यांची असणारी जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये त्यांनी लेखन केलं. म्हणजे आपल्याला या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तो काळ आपल्याला नजरेसमोर ठेवावा लागतो आणि तो काळ नजरेसमोर ठेवून त्या वाङ्मयाचं काय करणं, मूल्यमापन करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं मग त्या काळाच्या अनुषंगाने जर आपण त्यांचं मूल्यमापन करायला लागलो होतं आपल्याला लक्षात येतं की ही माणसं किती धाडसी होती.
चक्रधर स्वामी त्या काळामध्ये अस्पृश्याच्या घरी जात, जेवण करत, पाणी पित अशा येत शरण आली या काही मरण असे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांच्या ज्या अनेक लीळा आहेत त्या अनेक लीळेमधून त्यांच्या या सगळ्या गोष्टीचं काय आपल्याला दर्शन करते. आणि त्यामुळं मग बकर वाङ्मयाच्या अनुषंगानं आता बकर वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या काळातील परिस्थिती सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी काय केले पहा, इथल्या सामान्य माणसांना हाताशी धरून या ठिकाणी असणारी जुलमी राजवट आहे जी मोगलाई, त्याच्या विरोधात जनतेचं रयतेचं राज्य इथे केलेलं आहे. असे सामान्य जो माणूस आहे त्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी राजे यांनी त्या काळामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला तत्कालीन परिस्थिती सुद्धा लक्षात येते. त्या काळात तुम्ही पेशव्यांच्या काळामध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला फरक दिसतो. लक्षात पेशव्यांच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं पहा की मराठ्यांना प्रबळ असा विरोधकच कोणी त्या काळामध्ये राहिलेला. निजामशाहीच्या वरी अस्त झालेला आहे. दिल्लीच्या तख्तावर कुणाला बसवायचं हे या ठिकाणचे पेशवे ठरवतात. एवढी समृद्धी, उत्तरेकडे घोडदौड चालू आहे लक्षात घ्या. आणि त्यामुळे इथं राजकीय जीवन आपल्याला काय दिसतं, स्थिर दिसतं. फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं पैशाचा ओघ सुरू आहे. आणि मग त्यामुळे तुम्हाला असं दिसतं पहा की इथं नंतर मग तुम्हाला लावणीसारखा वाङ्मय प्रकार निर्माण झालेला दिसतो. अनेक पेशव्यांच्या दरबारी शाहीर होते. आता हे त्या काळात मुद्दाम त्या काळात निर्माण झालेले वाङ्मय लक्षात घ्या. पेशव्यांच्या काळात निर्माण झालेले जे वाङ्मय त्याला कारण त्या काळात ती परिस्थिती, विलासी जीवन आपल्याला जे दिसतं पेशव्यांचं, त्याचं कारण असे पहा की समोर फार मोठे शत्रूच नाही. पण नंतर 1761 ला तिसरी जी खऱ्या अर्थाने लढाई झाली, पानिपतची लढाई, आणि त्या लढाईमध्ये मग आपल्याला असं दिसतं पहा की फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांची कत्तल झाली. लक्षात घ्या. बकरकरांना असा उल्लेख केला पहा की जशी शेतकरी कंस खुडतो तशा प्रकारे मराठ्यांची तर शिरं, मुर्गी मारे बचडे दाना दान असताना वर्णन केले अशी अवस्था झालेली. आणि मग आपल्याला असं दिसतं पहा की याचे पडसाद त्या काळातल्या साहित्यामध्ये उमटलेले दिसतात. अशात आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल किंवा 1761 ला तर पानिपतची तिसरी जी लढाई झाली त्याच्यामध्ये मराठे हरले. मग अशा हरणाऱ्या गोष्टीवर या काळामध्ये एवढं बकर वाङ्मय का निर्माण झालं, त्याचं कारण असं आहे पहा की जरी मराठी सरदार हरले असले तरी त्यांनी गाजवलेला जो पराक्रम आहे त्याला इतिहासामध्ये तोड नाही. याला मराठ्यांचं महाभारत असं म्हटलेलं आहे बकरी. लक्षात घ्या. भाऊसाहेबाची जी बकर आहे या बकरीमध्ये अनेक संदर्भ आले. लक्षात घ्या. बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारे दत्ताजी शिंदे. लक्षात घ्या. जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे वारल्यानंतर त्याच्या पत्नीकडे जाऊन तो रडत रडत बोलतोय. त्यावेळेस त्यांच्या पत्नीने दिलेले जे काढलेले जे उद्गार आहेत ते असं म्हणते की एखादी लेक जर माझ्या पोटी जन्माला झाली असती तर आणखीन एखादा जावई आला असता आणि तो लढला असता. यासारखं दिलेलं त्यांनी बानिंदर उत्तर आहे. बलवंतराव मेहेंदळे. लक्षात घ्या. असे अनेक पराक्रमी पुरुष आहेत. नजीब खान रोहिला आहे. लक्षात. मल्हारराव होळकर आहे. या सगळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास त्या बकरीमध्ये येतो. आणि त्यामुळं हे बकर वाङ्मय त्या काळात अत्यंत महत्वाचं काय पहा वाङ्मय. तर या बकर वाङ्मयाच्या आधारे आपल्याला त्या काळातली परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं पहा की नंतर पेशवाईचा अस्त झालेला आहे आणि हळूहळू काय झालेलं आहे पहा आपल्या देशावर इंग्रजांचा अंमल सुरू झालेला आहे. आणि मग इंग्रज या देशामध्ये आल्यानंतर या ठिकाणी सामाजिक बाबतीत, धार्मिक बाबतीमध्ये त्यांनी काही सुधारणा केल्या अशा. आणि त्यामुळं ते प्रबोधनाचं युग आहे.
आणि मग इथं पुन्हा आपल्याला अनेक बदल झालेले दिसतात. सामाजिक बाबतीमध्ये आणि धार्मिक बाबतीमध्ये ब्रिटिशांनी या ठिकाणी स्वातंत्र्य दिले नंतरच्या काळामध्ये, आणि त्यामुळे मग बदल झाले. त्याचे देखील संदर्भ आपल्याला त्या काळातल्या साहित्यामध्ये येताना दिसतात. तुम्ही जर फडके खांडेकर यांचा कालखंड जर पाहिलात तर या कालखंडामध्ये देखील फडक्यांनी आणि खांडेकरांनी जे वाङ्मय लिहिलं त्या वाङ्मयामध्ये देखील त्या काळातील परिस्थिती आपल्याला लक्षात घेणं गरजेचं. साहित्याच्या केंद्रस्थानी फक्त मध्यमवर्गीय माणूस आहे लक्ष, आणि त्यामुळे मग मध्यमवर्गीय माणसाला नजरेसमोर ठेवून त्या काळातलं काही लेखन वगैरे झालेलं आपल्याला दिसून येतं. तर तत्कालीन परिस्थिती आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ती परिस्थिती नजरेसमोर ठेवून आपल्याला त्या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास देखील करणं आवश्यक आहे. तर अभ्यासक्रमाची प्रामुख्याने 5 उद्दिष्ट आहेत. मराठीमध्ये असणारे जे गद्य साहित्य आहे त्याची तुमची ओळख व्हावी, हे गद्य साहित्याचं ऐतिहासिक टप्प्यावर जे बदललेलं स्वरूप आहे हे तुम्हाला समजावं. मध्ययुगीन काळामध्ये आधुनिक काळामध्ये गद्य लेखनाचं जे स्वरूप आहे त्याचे जे बारकावे हे आपल्या लक्षात यावे, हे त्याचं उद्दिष्ट आहे. याचबरोबर गद्याचे जे विविध प्रकार आहेत, अनुभव असेल, ललित लेख असेल, प्रबोधन असेल, बकर गद्य असेल, पत्र असेल, या देखील आपल्याला याची माहिती व्हावी. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, हे सगळे गद्याचे प्रकार आहेत. त्याचबरोबर गद्याचं स्वरूप देखील आपल्याला कळावं लक्षात. कवितेपेक्षा गद्य हे अतिशय विस्तारानं लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये पाल्लाळिकपणा, वर्णन, त्याला इथं वाव असतो. तुम्ही किती विस्तारानं काय करू शकता लिहू शकता. म्हणजे इथं विस्तारानं तपशील येतात, विस्तारानं वर्णन येतं, इथं स्पष्टीकरण येतं, निवेदन करणारा व्यापक प्रमाणामध्ये इथं निवेदन वगैरे करू शकतो. आणि शेवटचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाला जे घटक आहेत त्या घटकाच्या आधारे त्या काळातील जी परिस्थिती त्या परिस्थितीवर देखील आपल्याला प्रकाश अभ्यासक्रमाच्या माध्यमातून टाकायचा आहे. हे 5 उद्दिष्ट आहेत. हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपल्याला काय करायचं अभ्यासक्रम पूर्ण करायचा. आज आपण अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट पाहिले. पुढच्या तासिकेमध्ये उपयोगिता, अभ्यासक्रमाची उपयोगिता काय यावर चर्चा करू, आणि नंतरच्या तासिकेमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमाला प्रत्यक्ष सुरू करू. धन्यवाद.